हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। सुनील तटकरेंकडून सुनेत्रा पवार यांची पाठराखण, झालेली निवड योग्यच, वादासंदर्भात बोलले तटकरे। राष्ट्रवादीकडून अर्थ विभागासाठी मोर्चे बांधणी, सुनेत्रा पवार शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार। पवार गटाचा सत्तेविना जीव कासावीस, मोदींसोबत जाण्याची पवारांकडून पुन्हा चाचपणी, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। मुजोर रमेश म्हात्रेला जामीन मंजूर, तब्येतीच्या कारणास्तव जामीन मंजूर झाल्याची माहिती। ठाकरेंना सगळं आयतं पाहिजे, एकनाथ शिंदे यांच्या टीकेतून व्यक्त झाली भावना, सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्याचा मुद्दा। जिथे ठाकरेंकडून रामरक्षा पठण, भाजपकडून तिथेच महायज्ञ, नागपूरमध्ये धार्मिक मुद्द्यावर राजकारण तापणार। आधी रामरक्षा शिका, नंतर आंदोलन करा, फडणवीसांचा ठाकरेंना टोला। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता, एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात होणार स्पष्ट। झाड पडून झालेल्या दुर्घटनेच्या प्रकरणामध्ये प्रशासन निर्दोष कसं, प्रशासनानं जबाबदारी झटकल्यानं रितू तावडे संतापल्या। मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा एकदा अश्विनी भिडे आणि रितू तावडे संघर्ष। पिंपरीतही प्रशासनाची कातडी बचाव भूमिका, मोशी दुर्घटनेची जबाबदारी प्रशासनानं टाळली। इगतपुरी छेडछाड प्रकरणामध्ये 9 जण अटकेत, छेडछाडीनंतर नाशिकच्या भागवत कुटुंबावर हल्ला। राज्यामध्ये पावसानं घेतली विश्रांती, बळीराजाची चिंता वाढली, पावसानं अचानक ओढ दिल्यानं पेरण्यांचं वेळापत्रक कोलमडलं। सुपर अल निनो नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक तीव्र होणार, सध्या मराठवाड्यात दुबार पेरणीचं संकट, विदर्भात जलसाठे आटले। राज्यात पाऊस ओसरताच भाजीपाला प्रचंड महागला, किरकोळ बाजारामध्ये भेंडी, गवार, ढोबळी मिरची 125 रुपयांच्या घरात। नीटचा पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई झाली आहे, राहुल गांधी यांच्याकडे अपुरी माहिती आहे, मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींना सुनावलं। शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप, बोगस पंचनामे करत शासनाच्या रकमेचा अपहार केल्याची शेतकऱ्यांची तक्रार, महसूल विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित। नागपुरातील 3 हॉटेलात नियमांचं उल्लंघन, स्वयंपाकघरात अस्वच्छता आणि माशा, FDA कडून कारवाई। स्वतःचे अनैतिक संबंध लपवायला नवऱ्याचा खून, नवऱ्याच्या शरीराचे 3 तुकडे करून जंगलात फेकले, नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये धक्कादायक प्रकार। पनवेल JNPT मार्गावर 4 चाकीवर कोसळला गर्डर, सुदैवानं कुणी जखमी नाही, उड्डाणपुलाच्या कामादरम्यान दुर्घटना। एकट्या धाराशिवमधून 23 कोटी भेसळयुक्त दूध बाजारात, 6 महिन्यात भूम इथून कोट्यवधी लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री। वाढवण बंदराजवळ मोठी बाजारपेठ उभारणार, शेतमाल विकण्यासाठी हा प्रयोग आहे, जयकुमार रावल यांची माहिती। मुलगी झाली म्हणून छळ, विवाहितेची आत्महत्या, पती, सासू, सासरा, नणंद चौघांना अटक, हुंड्यासाठी सुद्धा छळ केल्याचा मयत विवाहितेच्या कुटुंबियांचा आरोप।